नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला दिलेलं आहे उत्तरा। आपल्यासारख्या सामान्य शब्द वाचून संवाद हरवणार नाही, ही परवडणारी नाही। आपल्याला कठीण साधे सरळ वक्र असे का होईना, पण बोलणे आणि ठणठणी बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात। व्यक्ती प्रकृती अशी म्हण आहे, या चालीवर माणसाची तितकी बोलणी अशी म्हण बनवायला हरकत नाही। मोकळा संवाद असे आपण म्हणतो, पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात हे पाहिले म्हणजे गंमत वाटते। मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त मोकळे असतो अशी आपली समजूत असते, पण ती खरी असते का? आपल्याला एकमेकांचे अनेक गुण दोष, एकमेकांच्या जीवनातले बरे वाईट तपशील ठाऊक असतात, त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या तरी अनेकदा नात्यातल्या जवळकीमुळेच कधी एक चमत्कारी घडलेले पण अनुभव येतात। एकमेकांची मते आग्रह दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाची अवघड क्रिया बहुधा आपण शिफातीने टाळतो। वृत्तीतल्या हळव्या जागा स्वाभिमानाची ठिकाणी माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न पहिला आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता? सर्व व्यक्ती सारख्या स्वभावाचे असतात। व्यक्तींच्या आचार विचारात भिन्नता असते, सर्व व्यक्तींमध्ये साम्य असते, सर्व व्यक्तींची मनोवृत्ती भिन्न असते। त्याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 2, व्यक्तीच्या आचार विचारात भिन्नता असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, संवादात मतभेदाची अवघड विषय टाळले जातात कारण एकमेकांशी मते ठाऊक असतात। हट्टी स्वभावाची जाणीव असते, स्वभावाचे ठिकाण माहीत असतात। पर्याय आहे फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, फक्त अ ब क बरोबर, अ ब कड सर्व बरोबर। त्याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक 4, अ ब क बरोबर। प्रश्न क्रमांक 3, उत्तरानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी? पर्याय आहे तर समोरच्या व्यक्तींचे मन दुखावले जाणार नाही याची स्वतःचेच म्हणणे खरे करण्याची, नेहमी स्वतःहितच प्राधान्य देण्याची, समोरच्या व्यक्तीला दोषांकडे दुर्लक्ष करण्याची। त्याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 1, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची। प्रश्न क्रमांक 4, मामाने भाचीच बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? पर्याय आहे तर गुणविशेषण, संख्यावाचक, सार्वनामिक विशेषण, धातू साधिक विशेषण। त्याचं चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 4, धातू साधित विशेषण। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। पर्याय आहे तर कैलप्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनाभी अव्यय। तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 3, शब्दयोगी अव्यय। प्रश्न क्रमांक 6, आम्ही पूर्ण दिवस पाण्यात तुंबलो अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ कोणता? पर्याय आहे कर्म, अधिकरण, करण, संप्रदान। त्याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 2, अधिकरण। प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा। पर्याय आहे तर फुगे, धागे, सोगे, वांगे। याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 4, वांगे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा। पर्याय आहे तर मार्ग दिसला, आम्हाला दिसला, प्रगतीचा मार्ग दिसला, आम्हाला मार्ग दिसला। याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 1, मार्ग दिसला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, शंकर सावकाराच्या कटेला गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली वरील वाक्याचा प्रकार ओळखा। पर्याय आहे तर केवळ, मिश्र, संयुक्त, आज्ञार्थ। याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 2, मिश्र। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, खाली पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? पर्याय आहे थ, ळ, श आणि स। याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 2, ळ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढील प्रश्न आपण पुढच्या भागात बघूया।